हाय हॅलो नमस्कार. रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी एक खास भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी मी अगदी नवीन वापरून पाहिलेल्या मसाल्याने बनवलेली आहे. खरं तर ह्या मसाल्याबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात वापरायचा योग आज आला आणि मला खरोखर खूप आवडला. हा मसाला मी एका ताईंमार्फत मागवला आहे आणि त्या ताईंच्या हातात खरंच जादू आहे. त्यांचा हा खास घरगुती काळा मसाला इतका सुगंधी आणि चविष्ट आहे की भाजीला एकदम भन्नाट असा स्वाद मिळतो. विशेषतः त्यात काही खास मसाले आणि पदार्थ वापरलेले आहेत, जे खास आहेत, त्यामुळे आपल्या भाजीला एकदम पारंपरिक आणि खास चव येते. आज मी भाजी करताना त्याच मसाल्याचा वापर केला आहे आणि सांगते ना, भाजीला इतकी भन्नाट अशी चव आली की घरी सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली. मसाल्याचा रंग, चव आणि सुगंध सगळंच एकदम उत्तम आहे. मला वाटतं की अशा प्रकारचे घरगुती मसाले आपल्याला नेहमीच उपयोगी पडतात. अनेक वेळा बाजारातून आणलेले मसाले चविष्ट लागत नाही किंवा त्यात तो अस्सल घरगुतीपणा नसतो आणि कलरही मिक्स केलेला असतो. पण या मसाल्याने मात्र अगदी आपल्या आजी आईच्या पद्धतीची चव येते. खरंच ना, मी जेव्हा मसाला ऑर्डर केला आणि तो घरी मला पोहोचला, त्यानंतर मी जसा तो खोलला तसा एकदम घरामध्ये एकदम सुगंध पसरला. मला एकदम माझ्या आजीची आठवण आली. माझी आजी ह्याच प्रकारची मसाला बनवायची. परंतु आता घाईगडबडीच्या काळामध्ये आपल्याला ते करणं शक्य नाही आहे. त्यामुळे त्यांनी आपल्यासाठी हा मसाला बनवलेला आहे, जो आपण ऑर्डर करून आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतो. त्या ताईंचं खरंच कौतुक वाटतं. त्यांचं काम अतिशय छान आहे आणि त्यांचा हा मसाला खास करून आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये, आमटीत किंवा भरली वांग्यासारख्या पदार्थामध्ये वापरला तर चव अजूनच खुलते. त्याच मसाल्याने बनवून आज मी घेऊन आले आहे झटपट, सोपी आणि अतिशय स्वादिष्ट अशी काळ्या मसाल्यातील सोयाबीन आमटी. चला तर मग बघूया सोपी झटपट होणारी रेसिपी. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे सोयाबीन पाण्यात उकळत टाकलेले आहेत. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोयाबीन उकळत टाकलेत 1 कप आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. छान उकळले की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे. त्याचबरोबर एकीकडे मी मसालाही बनवून घेत आहेत. त्यासाठी सर्वप्रथम मी तव्यावरती 2 मोठ्या साईजचे कांदे उभे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते तेलावरती तव्यावर परतून घेत आहेत. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खोबरं त्यावरती टाकून परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही किसूनही घेऊ शकतात, पण मी झटपट होण्यासाठी इथे त्याचे पातळ पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत. तेही तव्यावरती मी तेल टाकून छान शेकून घेणार आहे. हा मसाला जेव्हा मी ऑर्डर केला आणि तो जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचला, त्यानंतर मी जसा तो खोलला तसा मला एकदम असा घमघमाट वास आला त्या मसाल्याचा. एकदम आजीची आठवण आली. एकदम स्ट्रॉंग असा मसाला आणि भाजी बनवल्यानंतर तर चव आहा, भन्नाट अशी चव. मग मी विचार केला की आपण ह्या मसाल्याचा रिव्ह्यू आपल्या मैत्रिणींपर्यंत का शेअर नाही करावा. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तव्यावरती कांदा खोबरं छान परतल्यानंतर त्यामध्ये मी लसूण घालून घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या आणि 1-1.5 इंच आलं टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्याही टाकून घेतलेल्या आहेत. कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करून द्यायचा आहे आणि हा सर्व मसाला आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि तो थंड झाल्यावर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत. तुम्ही मिक्सरमध्ये वाटा किंवा पाटावर वंट्यावर वाटा. हा मसाला छान सॉफ्ट असा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. चला तर मसाला बारीक करून घेऊया आणि एकीकडे आपले सोयाबीन पण उकळले. मगाशीच मी गॅस बंद केला होता. आता ते आपण एका गाळणीमध्ये त्याचं पाणी सगळं गाळून घेऊया. ह्यामुळे सोयाबीनचा जो कडवटपणा असतो तोही निघून जातो. त्यानंतर आपण हे सर्व सोयाबीन एका थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामुळे ते लवकर गार होतील. इथे मी सर्व सोयाबीनचे पाणी काढून घेतलेले आहेत आणि त्या सोयाबीनमध्ये थंड पाणी टाकलेलं आहे. थंड पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते छान पिळून घ्यायचे आहेत. त्यामधील सर्व पाणी काढून घ्यायचे आहेत, कारण ते आपल्याला नंतर फ्राय करायचे आहेत. इथे तुम्ही डायरेक्टही वापरू शकतात आणि फ्राय करूनही वापरू शकतात. फ्राय करून वापरले तर त्याची चव अशी भन्नाट लागते. पण तुम्हाला ऑइल फ्री हवे असेल तर तुम्ही हे असे डायरेक्टही आमटीत टाकू शकतात. तर इथे मी सर्व पाणी काढून घेतलेले आहे. सर्व सोयाबीन घट्ट असे पिळून घेतलेले आहेत. आता मी गॅसवरती कढईत तापत ठेवलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेणार आहेत.
आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे सर्व सोयाबीन फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले सोयाबीन फ्राय होत आहेत, तर एका साईडला आपण लगेच मसाला परतून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर सर्व आपण मिक्सरला वाटलेला मसाला त्यात टाकून घेणार आहोत आणि ते मसाला तेलावरती छान परतून घेणार आहोत. मसाला आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी कुठल्या ब्रँडचा मसाला वापरलेला आहे तेही तुम्हाला आता दाखवते. तर इथे मी रानातलं किचन हा मसाला ऑर्डर केला होता. ह्या प्रकारचा मसाला आहे तो. ह्या ताईंचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. त्यांचं काम अतिशय छान आहे आणि त्यांचा हा मसाला खास करून आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये, आमटीत किंवा भरली वांग्यासारख्या पदार्थामध्ये वापरला तर चव अजूनच खुलते. जर तुम्हालाही असा चविष्ट आणि सुगंधी मसाला वापरायचा असेल तर मी नक्कीच हा मसाला तुम्हाला वापरायला सुचवेल. हा मसाला मागवण्यासाठी तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता किंवा मी खाली त्यांचा संपर्क क्रमांक, ऑर्डर करण्याची पद्धत सर्व देणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करून हा स्वादिष्ट मसाला वापरून बघा. इथे आपण आपल्या रेसिपीसाठी इथे फक्त अर्धा चमचा मसाला वापरणार आहोत. इथे मी 3 व्यक्तींसाठी भाजी बनवते आहे, त्यासाठी अर्धा चमचा मसाला पुरेसा आहे. मसालाही जास्ती लागत नाही. मसाल्याबरोबरच इथे मी ग्रेव्ही पावडरही मागवली होती, ज्याला त्यांच्या भाषेत एसूर असं म्हणतात. याचा सुगंधही अप्रतिम आहे. ह्यामध्ये त्यांनी बरेच प्रकारचे मसाले वापरलेले आहेत, म्हणजे जसं काही ज्वारी, बाजरी, फुटाणे ह्यासारखे पदार्थ त्यांनी ह्यामध्ये वापरले आहेत, ज्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो. काही न वापरता नुसता बारीक चिरलेला कांदा वापरून आणि काळा मसाला आणि ही ग्रेव्ही पावडर वापरून जरी आपण भाजी बनवली तरीही ती अप्रतिम होते. चला तर मग आपला मसालाही परतून झाला आहे. त्यामध्ये आपण आता एक अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे रानातलं किचन हा काळा मसाला वापरलेला आहे. एवढ्या मसाल्यामध्ये आपली भाजी पुरेशी होणार आहे. इथे कुठलाही इतर प्रकारचा मसाला मी वापरणार नाही आहे, कारण आज मला रानातलं किचन ह्या मसाल्याचाच वापर करून भाजी बनवायची आहे. इथे मसाला टाकल्यानंतर आपल्याला सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलावरती. परतल्यानंतर बघू शकता आपला मसाला किती ड्राय झालेला आहे. आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे आणि एकदम कमी तेलामध्ये आपण हा मसाला परतलेला आहे. त्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि हे पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2 ते 3 मिनटं ह्या मसाल्यावरती झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून मसाल्याला तेलही छान सुटेल. 5 मिनिट झालेलं आहे आणि आपल्या मसाल्याला बघू शकता तुम्ही छान तेलही सुटलेलं आहे आणि मसाला छान असा शिजलेला आहे. आता इथे मसाला छान परतून झालेला आहे आणि मी ह्यातला थोडा मसाला काढून घेणार आहे, कारण हा मसालाही पोळी किंवा भाकरी किंवा भाताबरोबरही छान लागतो. आता त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहोत. त्यानंतर आता ह्या आमटीला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि वरतून कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे. आता इथे मी कढई बदललेली आहे, कारण ती मोठी कढई होती, ती मला हवी होती, खीर करायची होती. आता इथे आमटी आपल्याला एक छान 5 मिनिट छान उकळू द्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे आमटी छान उकळल्यानंतर आपण त्यामध्ये एसूर मसाला टाकणार आहोत. एसूर मसाला कसा वापरायचा तेही तुम्हाला इथे मी दाखवते आहे. त्यासाठी आता इथे सर्वप्रथम मी एक वाटी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला 3 ते 4 जणांकरता अर्धा चमचा एसूर पावडर लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला आता
थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर उकळत्या आमटीमध्ये आपल्याला हा येसूर मसाला पावडर टाकायची आहे. इथे आमटी छान उकळलेली आहे. आता ह्यामध्ये आपण हे सर्व टाकून घेणार आहोत आणि भाजी हलवून घेणार आहोत आणि परत एक उकळी येऊ देणार आहोत. आता इथे आमटीला छान उकळी आलेली आहे आणि येसूर मसाला आमटीमध्ये छान मिक्स झालेला आहे. आता आपण ह्या स्टेजला तळलेले सोयाबीन त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण आमटी उकळू देणार आहोत, जेणेकरून मसाला आणि सोयाबीन मिक्स होतील. सोयाबीनमध्येही मसाला आपला छान मुरेल. इथे आता 5 मिनिट झालेले आहे. आपली आमटी छान उकळलेली आहे. भन्नाट असा वासही येत आहे आणि आपली भाजी तयार आहे. जर तुम्हालाही असा चविष्ट आणि सुगंध मसाला वापरायचा असेल तर तुम्ही नक्कीच हा मसाला रानातलं किचन हा मसाला नक्कीच ऑर्डर करा. नो कलर, नो केमिकल, मेकिंग नॅचरल. गावरान पद्धतीने बनवलेली भेसळमुक्त नैसर्गिक उत्पादने आपल्या किचनमध्ये नक्कीच वापरा आणि आपल्या परिवाराला फिट अँड फाईन ठेवा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.